माझे नाव आहे जुईली सुनील पाटील। माझ्या शाळेचे नाव आहे आंतरभारतीय विद्यालय इचलकरंजी। मी 7वी इयत्तेत शिकते। माझा विषय आहे कधी सुरू होतील शाळा। आता सध्या संपूर्ण जगावर कोरोना महामारीने थैमान घातले आहे। जेव्हा चीनमध्ये निर्माण झालेला कोविड-19 हा विषाणू भारतात येऊन उच्छाद बाटू लागला, तेव्हा आम्हा भारतीयांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे 16 मार्च पासून आमच्या शाळाही बंद झाल्या। या आजाराची आम्हाला थोडीही कल्पना नव्हती की हा विषाणू इतका भयंकर असेल। शाळेला सुट्टी जाहीर झाल्यामुळे आम्ही सर्वजण खूप मजेत होतो। आम्हाला वाटले फार तर फार 8 ते 10 दिवसांची सुट्टी राहील, पण जसजसे या विषाणूचे गांभीर्य समजू लागले तसतशी मनाला भीती वाटू लागली। मग घराबाहेर पडणे पूर्णपणे बंद झाले। सारा दिनक्रम घरातच सुरू झाला आणि घरातच संपू लागला आणि यातूनच हळूहळू पर्यायी व्यवस्था म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा उदय झाला। बाईंचा फोनवर मेसेज आला की आता आपले ऑनलाईन लेक्चर सुरू राहतील। तसं मनात क्षणभर विचार येऊन गेला की आता आपली आधीसारखी शाळा कधीच सुरू होणार नाही का? पण पर्याय नव्हता। ऑनलाईन शिक्षण सुरू होणार या विचाराने मन आनंदी होतं। सकाळी लवकर उठणे नाही, आवरणे नाही, क्लास नाही, डबा नाही, शाळेत वेळेवर पोहोचण्याची सक्ती नाही। त्यामुळे पालकवर्गही थोडा निवांत झालेला। ऑनलाईन शिक्षणाचा पहिला दिवस उजाडला। बाईंनी दिलेली लिंक आणि आयडी टाकून ऑनलाईन वर्ग जॉईन केला। सुरुवातीला खूप मस्त वाटले। आपण काहीतरी नवीन तंत्रज्ञान अवगत करत आहोत याचं समाधानही वाटत होतं। पण प्रत्यक्षात ज्यावेळी वर्ग सुरू झाला त्यावेळी अनेक समस्यांना सामोरे जावे लागले। नेट प्रॉब्लेम, रेंज प्रॉब्लेम, सगळ्यांच्या आवाजांचा गोंधळ सुरूच होता। बाई सर्वांना नियम देत सांगत होत्या की तुम्ही तुमचा माईक म्यूट करा। काहींना ते समजले, पण काहींचा गोंधळ सुरूच होता आणि अशातच आमचे ऑनलाईन लेक्चर सुरू होते। त्यात वर्गासारखी थोडी मजा आली नव्हती। मन खूपच नाराज झाले आणि आता दररोज असेच ऑनलाईन लेक्चर सुरू राहणार होते। मी माझा घरचा अभ्यास व्हॉट्सअपद्वारे मॅडमांना पाठवायचे। मॅडमही त्यावर कमेंट करायच्या, पण प्रत्यक्षात वर्गात सर्व विद्यार्थ्यांसमोर केलेल्या प्रतिक्रियेमुळे अभ्यास करण्यासाठी जी नवीन प्रेरणा मिळायची ती या ऑनलाईन कमेंटमध्ये नव्हती। बाई वर्गात शिकवताना आम्हाला खूप प्रसंग सांगायच्या। आम्ही तल्लीन होऊन ऐकायचो। टाचणी पडली तरी आवाज होईल अशी वातावरण निर्मिती तयार होत होती आणि हा प्रसंग हलका करण्यासाठी बाई कधीतरी विनोद करायच्या आणि संपूर्ण वर्गात हास्य कल्लोळ माजायचा। आणि आम्ही या ऑनलाईन शिक्षणामुळे या शाळेची आम्हाला खूप आठवण येते। ऑनलाईन शिक्षणाचा अमूल्य गैरवापर करत आहेत, जसे की इंटरनेटवर गेम खेळणे, व्हिडिओ पाहणे इत्यादी। त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या समस्याही उद्भवू लागल्या आहेत। तासनतास स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येतोय, मानदुखी व पाठदुखी जाणवू लागते। या डिजिटल शिक्षणामुळे मुले अजून एकलकोंडी होत आहेत, कारण ती घरी एकटी राहून शिक्षण घेतात। जरी शिक्षण वर्गात असते तर त्यांच्यात एकोप्याची भावना निर्माण होते। एकत्र शिकल्यामुळे मिळून मिसळून राहण्याची वृत्ती तयार होते, त्यांच्यात मैत्रीही तयार होते, एकमेकांना मदत करण्याची भावना निर्माण होते। पण या ऑनलाईन शिक्षणामुळे हे सर्व घडत नाहीये आणि सर्वात मोठी अडचण म्हणजे इंटरनेटची उपलब्धता। कारण प्रत्येक ठिकाणी इंटरनेटच्या सुविधा असतीलच असे नाही। प्रत्येक पालकांकडे स्मार्टफोन, कॉम्प्युटर, टॅबलेट असेलच असे देखील नाही। त्यामुळे प्रत्येकाला शिक्षण घेणे शक्य होईलच असे नाही आणि हे शिक्षण देताना शिक्षकांनाही खूप मेहनत करावी लागत आहे, पण हवा तसा प्रतिसाद दिसून येत नाही। त्यामुळे शिक्षकांमध्येही नाराजी दिसून येत आहे। हा सर्व अनुभव पाहून शेवटी एवढेच म्हणेन मित्रांनो, आठवण येते त्या दिवसांची आता मला खूप। कोरोनामुळे बदलले होते साऱ्या शाळांचे स्वरूप। 16 मार्चला झाली होती शाळा माझी बंद, मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही वापरणे हाच आता छंद। 16 मार्चला झाली होती शाळा माझी बंद, मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही वापरणे हाच आता छंद। मार्च गेला, एप्रिल गेला, मे, जून ही गेले, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ही आले तसे गेले। मार्च गेला, एप्रिल गेला, मे, जून ही गेले, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ही आले तसे गेले। 7 महिने झाले अजून शाळेला आहे कुलूप, कोरोनामुळे बदलले होते साऱ्या शाळांचे स्वरूप। 7 महिने झाले अजून शाळेला आहे कुलूप, कोरोनामुळे बदलले होते साऱ्या शाळांचे स्वरूप। ऑनलाईन क्लास सुरूच होते पण नव्हती त्यात गंमत। समोर मॅडम शिकवतच होत्या पण नव्हती वर्गासारखी रंगत। खूप दिवस झाले मैत्रिणींची नाही भेट। ऑनलाईन भेटतात तेव्हा कधी केव्हा कसा संपतो कळतच नाही नेट। बास झाले आता हे ऑनलाईन ऑफलाईनचे खेळ। पहिल्यासारखाच बसू दे आता साऱ्यांचा मेळ। धन्यवाद।